एक मातंग समाजाचा राजा आहे शबर राजा. त्या शबर राजाची मुलगी होती शबरी. जसं हिमालय पर्वताची पार्वती, पहिलं बापाच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं जायचं. आता उलट झालं. आता अर्ध नाव नवऱ्याचं आलं पाहिजे, अर्ध नाव बायकोचं आलं पाहिजे, ते नाव पोराचं. बापाच्या नावावरून नाव ठेवलं जायची. हिमालय पर्वताची पार्वती, जनकाची जानकी, तसं शबराची शबरी. एक दिवस त्या शबरीचं 10 वर्षाची होती, पण लग्न ठरलं. अनेक प्राणी त्या ठिकाणी आणले होते. शबरी मातेनं फक्त पाहिलं, लहान होती ना शबरी. तिला विचार पडला की एवढे प्राणी कशा करता आणले असतील, म्हणून बापाकडे गेली. उद्या लग्न होतं, आदल्या रात्री बापाकडे गेली की हे सगळे जनावर कशा करता आणली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे उद्या तुझं लग्न आहे, पाहुण्यांना मेजवानी द्यावं लागेल. जर दिली नाही तर पाहुणे नाराज होतील. त्यांच्या खाण्याकरता ही प्राणी आणली. शबरीला रात्रभर झोप आली नाही. जर माझं लग्न जर झालं नसतं तर एवढ्या प्राण्यांची हत्या झालीच नसती. ही शबरीचे विचार आहे. 10 वर्ष शबरी. मध्यरात्रीला त्या ठिकाणी शबरीने विचार केला, झोप येत नाही शबरीला. मध्यरात्रीला शबरीने जे घर सोडलं, निघून गेली शबरी, आयुष्यभर आली नाही. आता मला सांगा, बिल्लाचा राजा, अरण्याची चहू बाजूनी ज्याला परिपूर्णतेने माहिती आहे, त्याला त्याची 10 वर्षाची शबरी कुठं लपली माहित नसेल. पण ती 10 वर्षाची शबरी ज्यावेळेस अरण्यामध्ये गेली, एक मेलेला उंट होता. कोल्या कुत्र्यांनी मांस खाऊन इतकी दुर्गंधी सुटलेली होती. त्या शबरीने विचार केला, जर आपण जर या ठिकाणून निघून गेलो तर इतक्या जनावरांचे प्राण वाचतील. मग त्याकरता एका मेलेल्या प्राण्याचा आधार घ्यायला काय हरकत आहे. एवढी दुर्गंधी असताना सुद्धा मेलेला उंट आहे, त्या उंटाच्या पोटामध्ये जाऊन ती शबरी लपली होती. सैनिक जवळ यायचे, पण वास यायचा म्हणून लांब निघून जायचे. शबरी मिळाली नाही. पण त्या अरण्यामधून जात असताना शबरीला मातंग ऋषींच्या सानिध्यामध्ये शबरी आली. सेवा काय करायची, शबरीने उठावं. मातंग ऋषी आणि पंपा सरोवर बरंच अंतर होतं. मातंग ऋषीने पहाटे पहाटे उठावं, स्नानाकरता पंपा सरोवर जावं. पण शबरीनं रोज त्यांचा रस्ता साफ करावा. त्यांच्या ते लक्षात आलं नाही की कोण रस्ता साफ करते. रोजचा दिनक्रम त्यांचा, पहाटे उठायचं, रस्ता साफ. आणि शबरीनं काय करायचं, रस्ता साफ करायचा आणि झाडावर चढून बसायची. कंदमुळं फळं खाऊन राहिली शबरी. पण शबरी कधी मातंग ऋषींना दिसली नाही. प्रसंग असा घडला की शबरी आता वृद्ध झाली, म्हातारी झाली. आता चालता येत नाहीये. त्यावेळेस पहाटेच्या वेळेमध्ये ज्यावेळेस मातंग ऋषी होते, काही शिष्य बरोबर निघाले. आणि जात असताना परिणाम असा घडला की त्यांना एक आकृती हललेली दिसली. धावा धावा त्या ठिकाणी गेले. थांब, कोण आहेस तू? माझं नाव शबरी आहे. हा रस्ता रोज कोण साफ करते? मी साफ करते. काय उद्देश? काय नाही, साधू संतांची सेवा करावी. मग आम्हाला सांगून का नाही साफ केला? मी विचार केला, आपण उच्च कुटीतले आहात, एका भिल्लिनीची सेवा आपण कशी मान्य कराल. त्यावेळेला मातंग ऋषींनी सांगावं, शबरी हे लहान मोठं हे माणसाने तयार केलं, भगवंतानं नाही. भगवंतानी फक्त भक्ती बघितली, भगवंतानी कधीच पैसा बघितला नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत. लहान मोठा भगवंताने पाहिले, फक्त भक्ताच्या मनातला भाव बघितला. आणि शबरी त्या ठिकाणी रडत असताना मातंग ऋषींनी तिला तिचं सानिध्यामध्ये घेतलं. काही शिष्य होते, त्यांना असं वाटलं आता गुरुदेव सुद्धा आता वयस्कर झाले, यांच्या डोक्यावर परिणाम झाला काय. त्यांना ते पटलं नाही, म्हणून ते दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी पंपा सरोवरावर गेले.
आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं तर पंपा सरोवरचं सगळं पाणी रक्तानं वाहत होतं. धावत धावत ते सगळे शिष्य त्या ठिकाणी आल्यानंतर मातंग ऋषी सांगितलं पंपा सरोवर सगळं पाणी लाल झालंय, रक्तानी वाहत आहे. मातंग ऋषी म्हणले बरोबर आहे ना, अरे ज्या शबरीने आयुष्यभर निस्वार्थीपणे सेवा केली त्या सेवेवर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता. जा त्या शबरीच्या चरणाचे रजक कण घ्या आणि त्या पंपा सरोवर मध्ये नेऊन टाका, पाणी पूर्ववत होईल. म्हणून ते रजक कण घेतले, पंपा सरोवर नेऊन टाकले, पाणी परत पहिल्यासारखं झालं. त्या शबरीचा अधिकार कळाला सगळ्यांना. आणि मग मातंग ऋषींच्या आश्रमाच्या शेजारी एक छोटीशी कुटिया त्या ठिकाणी बांधण्यात आली शबरी मातेकरता. रोज शबरीला त्या ठिकाणी प्रवचनाचा आनंद घेता येत होता. भजन संध्या त्या ठिकाणी सुरू होती. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस मातंग ऋषी शबरी मातेच्या आश्रमात आले, कुटियेमध्ये आले आणि शबरी मातेला सांगितलं, शबरी एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या कुटियाला भेट देण्याकरता नक्की येतील. तुम्हाला एक सांगू, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. आणि गुरुदेव तुम्ही, मी असेल नसेल पण लक्षात ठेव, माझा शब्द आहे की एक दिवस प्रभू रामचंद्र कुटियाला भेट देण्याकरता येतीलच. गुरुदेवांचे शब्द ऐकले, कारण विश्वास गुरुदेवर हवा. गुरुदेवांवर जर आपला विश्वास नसेल तर काहीच उपयोग होत नाही. शबरी मातेनं आयुष्यभर भगवंताची वाट पाहिली, आयुष्यभर बघितली. कशी बघितली सांगू, आपण सगळे शिकलेले माणसं आहोत, निदान 4थी 5वी तरी शिकलेले आहोत. मला सांगा, ज्यावेळेस शिक्षक शर्यतीच्या स्पर्धा लावायची, बरोबर, शर्यतीच्या स्पर्धा लावल्यानंतर आपल्याला एक अशी लाईन आखून द्यायची आणि त्या ठिकाणी सगळे 10 मुलं उभं केले की मग सर म्हणायचे, मी 1 2 3 म्हटलं का लगेच सुटायचं. सगळे पोरं रेडी झाले, फक्त वाट पाहत होते शिक्षकांची की कधी 1 2 3 म्हणेल. 10 पोरं असे लाईनीत उभा केले आणि शिक्षक म्हणाले, सावधान, 1. पोरं असे तयार झाले पळण्याकरता, कारण 3 म्हणायचं सुटायचं नाही. 2. पोरं पळायच्या तयारीत. तुमच्या वस्तीचे पोरं लय कलाकार आहेत. जशी तुम्ही 3 म्हणायची वाट पाहते ना, तसं शबरीने आयुष्यभर देवाची वाट पाहिली. येते लक्षात, आयुष्यभर वाट पाहिली. शबरी रोज उठायची, रोज त्या ठिकाणी फळं आणायची. का माहितीये, कारण माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं की तुझ्या कुटीला भेट देण्याकरता रामप्रभू येतील. ही आशा आहे महाराज. मग देवानं भेट द्यावे म्हणून रोज भजन रामप्रभूंचं. शबरी मातेने इतकं भजन केलं, इतकं भजन केलं की आता तोंडामध्ये जखमा झाल्या होत्या. इतकी वाट बघितली देवाची की दिसायला कमी पडलं होतं शबरी मातेला. पण रोज वाट बघायची, रोज बोर तोडून आणायची. चांगले गोड बोर असेल ते टोपलीत ठेवायचे, आंबट तुरट बोर असेल ते टाकून द्यायची आणि ती टोपली घेऊन त्या ठिकाणी यायची. फुलांचा असं रस्त्याला अशी फुलं टाकून द्यायची. का, माझे प्रभू जर या ठिकाणी आले तर त्यांना एखादा काटा खडा टोचू नये म्हणून फुलांची उतरा.
रोज शबरी वाट बघायची. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना. टाळी वाजवा, टाळे. राम रघुनंदना, राम रघुनंदना. हो राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना, नंदना, राम रघुनंदना. मीन अहिल्या शापितनारी, मीन जानकी राजकुमारी, दीन रानी वेळी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या जय श्रीराम. अखंड चिंतन ही माझी साधना. राम रघुनंदना, राम रघुनंदना. पतित पावन श्री रघुनाथा, श्री रघुनाथा, श्री रघुनाथा. पतित पावन श्री रघुनाथा, हे रघुनाथ, रघुनाथ, रघुनाथ पतित पावन रघुनाथ, रघुनाथ. पतित पावन श्री रघुनाथा, एकदा पायीन पूजिन टेकीन माता, पायीन पूजिन टेकीन माता. तोच स्वर्ग मज तिथेच येईल, तोच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना. राम रघुनंदना, राम रघुनंदना. हो आश्रमात या कधी येईल, आश्रमात या कधी येईल, राम रघुनंदना, नंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. राम नंदना. रोज शबरी वाट बघायची, रोज रोज बघायची. आणि तो दिवस उजाडला. ज्या वेळेला शबरी मातेनं लहानपणापासून शबरी माता त्या ठिकाणी सेवा देते, अगस्ती मातंग ऋषीने सांगितल्यानंतर देवाची वाट पाहत होती, रोज वाट बघायची. आणि तो दिवस उजाडला होता. ज्या वेळेला सीतेला शोधत शोधत राम आणि लक्ष्मण म्हणजे त्या परिसरामध्ये आले,
त्यावेळेस लक्ष्मणजीने सांगितलं, प्रभु भैया 13 साल हो गए भैया, जंगल में हम घूम रहे हैं, पर यहाँ तो थोड़ा अलग ही नजारा दिखाई दे रहा है। यहाँ का पत्ता पत्ता श्री राम बोल रहा है भैया। या ठिकाणचे पानं सुद्धा राम प्रभू त्या ठिकाणी म्हणतायत। त्यावेळेस राम प्रभू म्हणले, लखन ये मेरी माँ शबरी के भक्ति का प्रताप है। इतकी शबरीने भक्त केली होती, इतकी शबरीने भक्ती केली होती, कायम राम नामाचा जप, कायम राम 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 म्हणून तिथले वेली सुद्धा राम राम शब्द त्या ठिकाणी म्हणत होते आणि रोज वाट पाहायची। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का शबरी माता रोज त्या ठिकाणी उल्लेख मनामध्ये विचार करायचा की ज्या वेळेला माझे राम प्रभू येतील आणि राम प्रभू आल्यानंतर मी त्यांना बसण्याकरता आसन देईल। रोज बोरा तोडून आणेल शबरी रोज, आणि ते शबरी बोरा आणताना त्या ठिकाणी चाकून बघायची, गोल गोल टोपली ठेवायची। आएंगे जब रघुराई तब आसन पर बैठाओगे, ज्यावेळेस माझे प्रभू येतील त्यावेळेस आरती होईल माझ्या देवाची। आएंगे जब रघुराई तब आसन पर बैठाओगे, चुन चुन कलियों का घर मैं बनाओगे। पूजा का ताल में मंडन होगा, शबरी की कुटिया का आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्रजी कुटियाला भेट देण्याकरता आले होते त्यावेळेस शबरी माता समोर उभी आहे, फुलाची अशी रास त्या ठिकाणी टाकते फुलं खाली, तर प्रभू रामचंद्रांचे पहिल्यांदा चरण शबरी मातेला दिसले। शबरी मातेला भगवंताचे चरण बघितले, इतकी रडली शबरी, इतकी रडली की स्वतःच्या नयनांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले महाराज। शबरी मातेकडे एकही पात्र नव्हतं, पाणी पिण्याकरता पात्र नव्हतं, खाण्याकरता पात्र नव्हतं। शबरी मातेला जर तहान लागली असेल तर पंपा सरोवर जायची, कंदमुळं खाऊन राहायची, पण पात्र शबरी मातेने वापरलं नाही। पण जिच्याकडे पात्र नाहीये तिच्या प्रभू रामचंद्रांचे पाय धुण्याची पात्रता तिची आहे। एवढा आनंद त्या ठिकाणी झाला त्या शबरी मातेला। खऱ्या अर्थाने शबरी मातेनं कुटियेमध्ये आणलं, आसनावर बसवलं
जी फळं होती बोरं असायची ती प्रभू रामचंद्र यांना खायला द्यायची. लक्ष्मणजीने त्या ठिकाणी बोरं खाल्ली आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण म्हणतात की लखन 13 साल के बाद मुझे मेरी माँ कौशल्या की याद आ रही है. मला या शबरीमध्ये माझी कौशल्या दिसते. आणि त्या ठिकाणी नवविधा भक्तीचं प्रतिपालन शबरी मातेनं करून घेतलं आणि सांगितलं रामप्रभूंनी का आम्हाला जायचं आहे. शबरी माता म्हणते की तुमच्या अगोदर मला जायचंय प्रभू, माझा उद्धार करा. नवविधा भक्तीचं प्रतिपादन करून घेतलं. रामप्रभूने विचारलं की आम्हाला सीतेला शोधण्याकरता पुढे जायचंय, काय केलं पाहिजे. त्यावेळेस शबरी मातेनं मार्गदर्शन केलं की पुढे तुम्हाला ऋषिमुख पर्वत लागेल, तिथं सुग्रीवाबरोबर तुमची मित्रता करा, तुमचं पुढचं काम सोपं होऊन जाईल. आणि शबरीचा उद्धार झाल्यानंतर प्रभू रामचंद्रजी पुढे पुढे निघाले आणि एका ऋषिमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. आणि तिकडे सुग्रीव आहे, नळ नील जामवंत आहे, हनुमानजी त्या ठिकाणी उभे आहेत. आणि सुग्रीवानं सांगितलं की जा, कोणीतरी तपस्वी माझ्या भावानं मला मारण्याकरता पाठवलं असेल, कोण आहे त्यांची परीक्षा घेऊन या. हनुमंतराय त्या ऋषिमुख पर्वताच्या पायथ्याला आले आणि ज्यावेळेस राम लक्ष्मणाला पाहिलं, पहिल्यांदा मारुतीरायाचं आगमन इथं झालंय रामकथेमध्ये.